आज थोड्या वेळापूर्वीच जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड साहेब इथं आले। आमचे बरेच प्रश्न प्रलंबित होते। शेतकरी कोरड्या विहिरीच्या बाहेर यायला तयार नव्हते। ते येण्याच्या 5-10 मिनिटापूर्वीच आम्ही विनंती केली तेव्हा आले। वातावरण संतप्त होतं, परंतु जिल्हाधिकारी आले। मोठ्या मनाने त्यांनी प्रश्न समजून घेतले। सोडवणूक त्यांच्या अखत्यारीतील प्रश्न सोडवण्याची हमी त्यांनी दिली। उद्यापासून ज्यांचे कोणते प्रश्न प्रलंबित आहेत एसडीएम साहेबांकडे, त्याची आपण इथंच बसून शहानिशा करू। जे काय सोडवण्यासारखे असतील ते त्यांच्याकडे देऊन सुनावण्या होईल। राहिला मूल्यांकनाचा प्रश्न, तर सर्वाधिक रजिस्टर ग्राह्य धरण्याचं त्यांनी आश्वासित केले। बघूया काय होतंय ते। आणि मुख्य म्हणजे आज सकाळपासून आमदार खोतकर साहेबांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला। सुरुवातीला कमी वेळ मिळाल्यामुळे 3 वाजता त्यांनी याच्यावर सविस्तर चर्चा केली, सभागृहाचं लक्ष वेधलं। ते सातत्याने आमच्याशी संवाद साधत होते, प्रशासनाशी संवाद साधत होते। नेहमीप्रमाणे त्यांनी शासन प्रशासन आणि बाधित शेतकऱ्यांमध्ये दुवा म्हणून भूमिका बजावली। त्यांचं सारखं लक्ष होतं। जसं म्हटलं जातं ना, घार उडते आकाशीने चित्त पिल्लापाशी, असं त्यांचं मतदारसंघातील सर्व बाधित शेतकऱ्यांकडे बारीक लक्ष होतं। त्यामुळं आज जरी त्याच्यात तोडगा निघाला नसला तर तोडगा निघण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। या निमित्तानं शासनाने दाखवलेला, जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेला मोठेपणा आणि खोतकर साहेबांनी केलेला पाठपुरावा, त्याबद्दल मी दोघांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि असंच शेतकऱ्यांनी उद्यापासून यायचंय। सगळे आपण प्रश्न समजून घेऊ आणि ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू। आज आमच्या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा 67वा दिवस। सकाळपासूनच आमचे सगळे आंदोलक शेतकरी, हे बरेच शेतकरी या कोरड्या विहिरीमध्ये उतरून बसले होते। आणि जसं जसा दिवस मावळत गेला तसे तसे बरेच शेतकरी हे झाडावर देखील चढले। आणि दुसऱ्या गावामध्ये सुद्धा, सिंधी काळेगाव, रामनगर या ठिकाणी सुद्धा पुन्हा शेतकरी हे संध्याकाळी झाडावर चढले। आणि ज्यावेळेस प्रशासनानं दखल घेण्याचं आश्वासन दिलं त्यावेळेस ते शेतकरी खाली उतरले। आणि आता संध्याकाळी रात्रीच्याला 8-8:30 नंतर हे जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आले। जिल्हाधिकारी साहेब यांनी सर्वतोपरी चर्चा करून आज आम्हाला या ठिकाणी मूल्यांकनाचा जो आमचा महत्त्वाचा विषय जो की प्रलंबित होता, त्यावर आपण काही ना काहीतरी सकारात्मक तोडगा काढू। तुम्ही दाखल केलेल्या खरेदी खत आम्ही त्या ठिकाणी त्याचा विचार करू असं आम्हाला आश्वासन दिलं। म्हणून आम्ही सगळे शेतकरी हे आता हे आंदोलन स्थगित नाही करत, परंतु उद्यापासून पुन्हा आंदोलन हे या ठिकाणी सतत राहणार आहे। आणि जोपर्यंत हा जो आमचा मूल्यांकनाचा मुख्य मुद्दा आहे तो शासन हा प्रामुख्यानं मार्ग लावत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायमच चालू राहणार आहे। फक्त जे काही मुद्दे हे आपले यापूर्वीच्या मूल्यांकनामध्ये सुटले असतील ते पुन्हा त्याच्यावर सुनावण्या घेऊन ज्यांचे राहिले असतील ते प्रामुख्याने मार्गी लावू असं आश्वासन जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी यांनी दिलेलं आहे। त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना आंदोलन करताना असं आवाहन करतो की उद्या सकाळपासून पुन्हा आपण जे कोणी घरी असतील त्यांनी सुद्धा, आता ही शेवटची संधी आहे की याच्यानंतर हे 18 तारखेनंतर हे आंदोलन हे या ठिकाणी संपणार आहे। आणि त्यानंतर कोणाचंही त्या ठिकाणी बाजू प्रशासनाकडे ज्याची त्याची मग वैयक्तिक लावून धरावं लागेल। कारण आता संयुक्तिक बाजू लावणं हे तोपर्यंत चालू राहील आणि मग नंतर मग ज्याची त्याला बाजू लावून धरणं पडेल। त्यानंतर त्याचे प्रश्न मार्गी लागतील का हे आम्हाला आता या ठिकाणी सांगता येणार नाही। कारण आता आम्ही जवळपास 67 दिवसापासून या ठिकाणी बसलो आणि अजून 18 तारखेनंतर पुन्हा या ठिकाणी बसून प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न कसे प्रशासनाकडून मार्गी लावून घ्यायचे यासाठी प्रयत्न करू। आणि नंतर त्याच्यानंतर म्हणजे ज्याचे त्याचे वैयक्तिक हे प्रश्न त्यांना मार्गी लावावे लागतील। मूल्यांकनाच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी आज सकारात्मक वाटले, त्यामुळे आज आम्ही विहिरीमध्ये जे उतरायचं आंदोलन होतं तेवढ्या विहिरीच्या मुद्द्यापुरतं हे स्थगित करत आहोत आणि बाकीचं आंदोलन हे कायम या ठिकाणी देवमूर्ती ते चालू राहील।